आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। राहुल गांधी यांनी हिंदू धर्मियांविषयीच्या केलेल्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा, निपाणी तहसीलदार यांना निवेदन। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निपाणी तहसीलदार यांना देण्यात आले। राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन उपतहसीलदार श्री मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले। या प्रसंगी निपाणीतील सृष्टी होमिओपॅथीचे डॉक्टर श्री चंद्रशेखर खोत, नॅशनल कम्प्युटरचे श्री रवींद्र खोत, प्रसिद्ध व्यावसायिक श्री उत्तम मोहिते व रोहन राऊत, स्वप्नील पोतदार, योगगुरू श्री JD शिंदे, सिद्धार्थ जिमचे श्री राजू हिंगलजे, चित्रकार श्री गणेश जाधव, गुरुकुल अकॅडमीचे श्री चारुदत्त पावले, श्रीराम सेना कर्नाटकचे निपाणी ग्रामीण तालुका प्रमुख श्री अमोल चेंडके यांच्या कार्यकर्ते, बजरंग दलचे इचलकरंजी जिल्हा सहसंयोजक श्री अजित पारळे, शिवप्रतिष्ठानचे श्री रवींद्र महादेव शिंदे, श्री राजेश आवटे, धर्मप्रेमी श्री अभिनंदन भोसले, वारकरी महामंडळाचे श्री बाबूराव महाजन महाराज, हिंदू जनजागृती समितीचे श्री जुगल किशोर वैष्णव व कार्यकर्ते, सनातन संस्थेचे श्री सुनील वाडकर, सर्वश्री प्रशांत घोडके, नामदेव मुसळे, अनिल परीट, पवन हात्रोटे, संतोष मोरे यांच्यासह अन्य जण उपस्थित होते। हिंदू धर्म हा संपूर्ण जग एक कुटुंब आहे या तत्वाचे प्रतिनिधित्व करतो। या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे। लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते त्या शपथेचा राहुल गांधी यांनी उघडपणे भंग केला आहे। त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे आणि समाजात भेद, द्वेष निर्माण करणाऱ्यांना, अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आपल्या भारतातून हिंदू धर्माच्या बाबतीत जे विधानसभेमध्ये, संसदेमध्ये चर्चासत्रात राजीव गांधी यांनी जे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं त्या चर्चेच्या दरम्यान, तर ते अगदी निषेधार्थ आहे। म्हणजे त्यांनी डायरेक्ट सरळ म्हणजे शपथ घेताना त्यांनी काय सांगितलं होतं की मी सर्वांच्या सोबत समान असं राहीन, असं आपण घेऊन ती शपथ घेतली आणि त्या शपथेचा ह्यामध्ये भंग होताना दिसतो आणि त्यांनी जाणीवपूर्वक असं वक्तव्य केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं हे जेव्हा तिने टेलिव्हिजनवर हे वक्तव्य केलेलं आहे तर ते जगभरामध्ये प्रसिद्ध होतं आणि जगभरामध्ये हिंदू धर्माची नालस्ती होती। त्यांनी फक्त हिंदू धर्म खोटा आहे, म्हणजे हिंसक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे। तर आमच्या सर्वांचं ह्या बाबतीत म्हणजे आमचे मन दुखावले गेलेले आहेत आणि समस्त भारतीयांचं म्हणजे मान सर्वांनी खाली जावा असे ते वक्तव्य आहे। आणि एवढ्या मोठ्या पदावर राहून हा व्यक्ती जर असं बोलत असेल तर काय संदेश हा देशातून तो देतोय हा भाग महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर असं वक्तव्य करत असताना खऱ्या अर्थानं कोण त्या बाबतीत असं करतं त्या बाबतीत ते एक चकार शब्दही बोलत नाही आहे। म्हणजे आज काश्मीरांना इथून जर बाहेर काढल्या सगळ्या जगाला माहीत आहे, पण त्याच्यावर एक सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेली आहे। सरळ भारतामध्ये सर तन से जुदा असं डायरेक्ट घोषणावाक्य केलं जातं आणि लोकांचे मर्डर केले जातात, तर त्यावेळी सुद्धा हा व्यक्ती एक शब्द सुद्धा बोलत नाही आहे। म्हणजे असे कितीतरी उदाहरणं देता येतील, तर त्यावेळेला हा काहीच बोलत नाही आहे। म्हणजे हा जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट करतो आणि हा प्रथमच यानं केलं असं नाही आहे। तर दरवेळी हिंदूंना भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद या नावाखाली म्हणजे पूर्ण जगभरामध्ये हिंदूंना कसं बदनाम करण्यात येईल याचं षडयंत्र याच्या वागण्यातून प्रथम दिसतंय। तेव्हा आमची सर्वांची ह्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नसणारे वक्तव्य झाल्यामुळं त्यांच्यावर संवेदनशील मार्गाने ज्या काही गोष्टी करता येईल त्या शासनानं कराव्यात असं मी सर्वांमध्ये विनंती करतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम। आणि कोण मानणार असेल कारण हिंदू धर्मासारखा धर्म कुठलाही श्रेष्ठ नाही। कारण का पाहायला गेला तर मुस्लिम समाजामध्ये मोहम्मद पैगंबर झाले, ख्रिश्चनमध्ये येशू ख्रिस्त आहे, पण तसा हा आपला सनातन धर्म जो आहे ना अनादिकालापासून आलेला आहे ते त्यांनी जरा विसरलेला आहे। कारण
जे सनातन धर्माला जाणतात तेच या जगामध्ये जगतात बरं का. एवढं विश्वासामध्ये ठेवायचं. कारण का आज तुम्ही इथं या ठिकाणी उभारलाय म्हणजे काय गप उभारलेलं नाही. कारण का बाहेरचा श्वास तुमचा चालू आहे. ती जयाची मती स्थिर किंबहुना क्षराक्षर आपणची झाला बरं का. कारण का माणूस हा देवापेक्षाही मोठा नाही. पण काही या देशामध्ये जे राजे लोक असतात ते अगदी जनतेला म्हणजे विश्वासामध्ये घेऊन जात असतात. कारण ते राजे लोक काय म्हणतात माहितीये काय, जनता हेच माझं देव आहे नाही का. जनता हेच माझी देव आहे, मी जनतेचा सेवक आहे असं राजे लोकांचं मत होतं बरं का. राजे लोकांचं तसं अनादी काला हिंदुत्वाच्या नावावर राहुल गांधीने उचललेला दिसतो. आज जगभरात विशेष करून भारतात हिंदूंच्यावर प्रचंड हल्ले होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण परिस्थिती बघितली तर हिंदूंची अतिशय दयनीय अवस्था आहे. केरळमध्ये सुद्धा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी हिंदूंच्या कत्तली होत आहेत, हिंदूंचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत. आणि या गोष्टींना हिंदू कुठेही प्रतिकार करू नये, हिंदू पेटून उठू नये आणि असाच हिंदू शांत राहून हिंदू धर्म संपवावा या दृष्टिकोनातून या उद्देशानं अशी वक्तव्य केलेली जात आहेत. आणि अशा वक्तव्यांना हिंदू समाज कधीही थारा देणार नाही आणि हिंदू समाज हिंसक बनणार नाही. पण स्वतःचं संरक्षण करणे ही हिंसा नाही आहे आणि हे स्वतःचं संरक्षण करू नये यासाठीच अशी वक्तव्य राहुल गांधींकडून वरचेवर होत आहे. आणि या वक्तव्यांचा आम्ही निषेध तर करत आहोत आणि समस्त हिंदू समाजानं अशा लोकांना निवडून न देता घरी बसवावं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असं मी या ठिकाणी समस्त हिंदू समाजाला आवाहन करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. धिक्कार असो, धिक्कार असो. राहुल गांधींचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. राहुल गांधींचा धिक्कार असो. आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली हिंदू धर्माबद्दल. गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व धर्म परित्याज्यम, म्हणजे त्या नात्यानं राहुल गांधी यांनी केलेलं हिंदू विरोधी वक्तव्य पूर्णपणे निषेधार्ह आहे. त्यांनी हिंदूंना हिंसक म्हणणे हे घटनेच्याही विरोधात आहे. त्यांनी घेतलेली जी शपथ आहे की मी विधिद्वारा स्थापित संविधानाचा पूर्ण आदर करेन, श्रद्धापूर्वक आदर करेन वगैरे जी काही शपथ घेतली त्याचा पूर्ण संविधानाचा त्यांनी अनादर केलेला आहे, अपमान केलेला आहे. आणि त्या उलट विनाकारण संविधानाच्या नावानं संविधानाचं पुस्तक नाचवत आम्ही संविधान बचावचं खोटं नाटक करण्याच्या त्यांच्या हेतूचा आणि त्यांच्या कृतीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. नमस्कार हिंदू बांधवांनो, आज जो विषय आहे राहुल गांधीचा असेल किंवा जितन माजीचा असेल किंवा काँग्रेसच्या दुर्दैवानं त्या पक्षाचं पण नाव घ्यावं लागतं की जेवढे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत त्या एकानेही हिंदू धर्मावर आग पाकड करायची संधी सोडलेली नाही आहे. आपल्या देशाचे सर्वोच्च जे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही जी व्यवस्थेतली पदं असतात त्यांच्याबद्दल देखील वाईट बोलणे किंवा हिंदू धर्माची निंदा नालस्ती करणे, देवदेवतांचं विडंबन करणे, त्यांच्यावर टीका करणे किंवा राम अस्तित्व नाही असा ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल करणे किंवा पदोपदी आपल्या देश धर्माचा अपमान कसा करता येईल हेच बघणे, ह्या पद्धतीनं ही लोक कार्य करतायत. त्यामुळे आपल्याला हिंदूंना आजपर्यंत असा एक रेकॉर्ड आहे की आजपर्यंत आपण त्याच्या समर्थनापेक्षा विरोधातच उतरलेलो आहे. कारण आजपर्यंत त्या लोकांनी फक्त आणि फक्त आपल्या देशाच्या